नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही महा टी एक्झाम 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असाल, तर आजचा हा सेशन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण या सेशनमध्ये आपण भूमिती म्हणजे जॉमेट्री या विषयावरील 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत मित्रांनो. 30 प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर पेपर 1 किंवा पेपर 2ची तयारी करत असाल, तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन इम्पॉर्टंट असणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल टी परीक्षेमध्ये प्रश्न नेहमी रिपीट येत असतात. मग त्याच उद्देशाने आपण रिपीट येणारे गणित या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमच आपल्याला या व्हिडिओमध्ये भूमिती शॉर्ट ट्रिक्सनुसार शिकायला मिळत आहेत. सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकाल. मित्रांनो, क्लास जर आवडलं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, दररोज तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, PYQs एक्सप्लेनेशन सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत. त्यासाठी चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. दररोज तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत. मग मानसशास्त्र असो, च्या भूमिती किंवा सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्र सोबतच मराठी व्याकरणावरचे पण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, तर चला वळूया आपल्या सेशनकडे. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. बघा, प्रश्न महत्त्वाचे असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. पहिलाच प्रश्न बघा काय दिलेला आहे. 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 64:81 असेल तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर किती? मित्रांनो, संगत बाजूचं गुणोत्तर काढायचं आहे. कुठलंही सूत्र वापरायची आवश्यकता नाही. आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत बघा कशी आहे. सोपी पद्धत आहे. सुरुवातीला काय करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे. बरोबर, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दिलेलं आहे 64 प्रमाणामध्ये 81. मग आपल्याला विचारले बाजूचं गुणोत्तर. मग बाजूचे गुणोत्तर कसे काढणार तर या ठिकाणी आपण लिहून घेऊ बाजूचे गुणोत्तर. बाजूचे गुणोत्तर. ओके, मग बाजूचे गुणोत्तर कसे लिहिणार? क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला 64:81 दिलेलं आहे. बघा, मी या ठिकाणी लिहून घेतले 64 प्रमाणामध्ये 81. ओके, मग आता पुढे क्रिया कशी करणार बाजूचं गुणोत्तर काढत असताना? तर सरळ मित्रांनो, या गुणोत्तराची घ्यायची वर्गमूळ, म्हणजे या गुणोत्तराला वर्गमुळामध्ये टाकायचं आहे. मग 64चा वर्गमूळ किती येतो मित्रांनो? 8. प्रमाणामध्ये जशाला तशी 81चा वर्गमूळ किती येईल? 9. म्हणजे बाजूचे गुणोत्तर तुम्हाला किती मिळाले? बाजूचे गुणोत्तर किती मिळाले तुम्हाला? तर 8 प्रमाणामध्ये 9. ओके मित्रांनो, किती मिळाले? 8 प्रमाणामध्ये 9. हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एका स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय ए मध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे. क्लिअर झालं? काय केलं तर सरळ आपल्याला विचारले मित्रांनो बाजूचे गुणोत्तर, बरोबर, आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग काय करायचं होतं? सरळ या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा वर्गमूळच काढायचा होता. क्लिअर झालं? अशा पद्धतीचा प्रश्न जर आला परीक्षेला तर दिलेल्या क्षेत्रफळाचं काय काढायचं आहे तर मित्रांनो वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे, वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाते. ओके, आता लक्षात ठेवायचं आहे की समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतके असते. म्हणजे याच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतके क्षेत्रफळ असते मित्रांनो. काय असते? क्षेत्रफळ असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय विचारलेला आहे. असेच प्रश्न परीक्षेला येतात, तुम्ही PYQ मध्ये बघितलं असेल. आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर आहे. जर त्याचा पाया त्याच्या उंचीच्या 1.5 पट असेल तर त्या चौकोनाचा पाया किती? आता मित्रांनो बघा, या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. मग सूत्राचा वापर करणार का? नाही. मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही लॉजिकली सोडवू शकता. ठीक आहे, तर कशा पद्धतीने? तर सुरुवातीला या ठिकाणी बघा पद्धत कशी असणार आहे. तर आपण बघा या ठिकाणी हा प्रश्न पर्यायावरून सोडू शकतो, सेकंदामध्ये सोडू शकतो मित्रांनो, काही याच्यामध्ये वेळ लागणार नाही. मग सुरुवातीला या ठिकाणी आपण काय करणार तर पर्याय बी सिलेक्ट करणार मित्रांनो. ठीक आहे, मग पाया किती असेल विचारले तर पाया आपल्याला घ्यायचा आहे 15 सेंटीमीटर. ठीक आहे, समजा आपण पाया घेतलंय 15 सेंटीमीटर. ठीक आहे, पाया किती घेतलंय? 15 सेंटीमीटर. मग आता पुढे बघा अटीनुसार आपल्याला सोडवायचं आहे. मग अट काय आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसतोय मित्रांनो की त्याचा पाया हा उंचीच्या 1.5 पट आहे. मग पाया 15 आहे तर उंची किती घेऊ शकता तुम्ही? उंची 10 सेमी घेऊ शकता, बरोबर. मग या ठिकाणी बघा उंची घेतली आपण, उंची बरोबर 10 सेंटीमीटर. आता याला सोडवा, बघा तुम्हाला उत्तर मिळतोय. काय दिलेलं आहे? पाया हा उंचीच्या 1.5 पट आहे की नाही बघा. मग पाया उंचीच्या 1.5 पट येतो की नाही ते चेक करायचं. मग
सरळ काय करायचं आहे, पाया हा उंचीच्या दीडपट म्हणजे उंचीचा दीडपट पाया आहे. बरोबर, याचा गुणाकार केला तर किती येतो मित्रांनो, 15 सेंटीमीटर. बघा पाया मिळाले 15 सेंटीमीटर, जो आपण सिलेक्ट केलं होतं तोच मिळाले. बरोबर की नाही? ठीक आहे. मग 1.5 सेंटीमीटर पाया मिळाले. आता पुढे बघा आपल्याला त्या चौकोनाचे क्षेत्रफळ 150 मिळालं पाहिजे. बरोबर, मग तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे, तर बघा लक्षात ठेवा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र सरळ आहे मित्रांनो, पाया गुणिले उंची. ठीक आहे, समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. मग पाया आपण काय घेतलं होतं, 15, उंची किती घेतली, 10. 15 गुणिले 10 केले तर किती येते उत्तर, 15 आणि 10 150 चौरस सेंटीमीटर. बघा जे प्रश्नामध्ये आहे तेच आपल्याला मिळाले. म्हणजे आपण जो पाया आणि उंची सिलेक्ट केलेला आहे ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. पर्याय बी मध्ये बघू शकता, पाया 15 सेंटीमीटर असणार आहे. क्लिअर झाला. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आता मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये लिहून दिलंय, पण आपला जर सराव राहिला मित्रांनो तर आपण या प्रश्नाला सेकंदात सोडू शकतो. बरोबर की नाही? फक्त एकच घ्यायचं होतं याच्यामध्ये. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, पाया हे उंचीच्या दीडपट आहे. मग तुम्ही पाया सिलेक्ट केलं 15 सेंटीमीटर, उंची काढायची, उंची घेतली 10, 150 कधी येईल, नाहीतर सरळ 150ला तुम्ही 15 ने भाग द्या. बरोबर की नाही? 15 1 15 म्हणजे 10 सेंटीमीटर तुम्हाला काय मिळेल, उंचीच मिळाली. बरोबर, म्हणजे आपल्याला या ठिकाणी लॉजिकली पण हा प्रश्न सोडवता येतो मित्रांनो. ठीक आहे, अशाच पद्धतीने थोडंसं सराव जर केलं मित्रांनो तर असे प्रश्न आपल्याला हिंटनुसार किंवा शॉर्टकट सुद्धा सोडवता येतात. ठीक आहे, त्यासाठी काय पाहिजे तर सराव महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चला आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहेत. मग ओके, आपण दररोज असे शॉर्ट ट्रिक्स आणि सोबतच मित्रांनो कन्सेप्टनुसार शिकत जाऊ. ठीक आहे, त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे, दोन पूरक कोनांपैकी मोठ्या कोनांचे माप हे लहान कोनांच्या मापाच्या तिपटीपेक्षा 20 अंशांनी कमी आहेत, तर त्या मोठ्या कोनांचे माप किती. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा आता आपल्याला माहित असायला पाहिजे की पूरक कोन हा किती अंशाचा असतो, 180 अंश मापाचा असतो. बरोबर, पूरक कोन किती, 180 अंश मापाचा असतो. मग आता या प्रश्नाला सोडवायचा बघा कशा पद्धतीने, मोठ्या कोनाचे माप हे लहान कोनाच्या मापाच्या तिपटीपेक्षा 20 अंशांनी कमी आहे असं दिलेलं आहे. बरोबर, मग आपल्याला या ठिकाणी दोन्ही कोन दिलेले नाही, मग आपल्याला लहान कोन काय समजायचं आहे, यक्स समजायचं आहे. ओके, बघा लहान कोन समजा आपण यक्स अंश घेतलंय. ठीक आहे, याच्यानंतर पुढे बघा काय करायचं आहे, तर मोठा कोन आपल्याला लहान कोनावरून काढता येतो. बघा कशा पद्धतीने, लहान कोनाच्या मापाच्या म्हणजेच आपण मोठा कोन काढत आहोत. बघा मोठा कोन, बरोबर, बघा लहान कोनाच्या मापाच्या तिपटीपेक्षा, म्हणजे लहान कोन किती आहे, एक्स अंश, याच्या तिपटीपेक्षा म्हणजेच काय करणार तुम्ही, याचे 3x म्हणजे तिप्पट म्हणजे किती झाले, 3x झाले. तिपटीपेक्षा कितीने कमी आहे, 20 ने कमी आहे, म्हणजे तुम्हाला इथे वजा 20 करावे लागेल. आता लहान कोन मोठा कोन आपल्याला मिळालाय. ओके, आता सोडू शकतो आपण. बघा पूरक कोन किती अंशाचा असतो, 180 अंश मापाचा असतो. बरोबर की नाही? मग या दोन्ही कोणाची बेरीज म्हणजेच 180 अंश म्हणजे पूरक कोन मिळतोय. बरोबर, मग आपण दोन्ही कोणाची करू बेरीज, म्हणजे x अधिक 3x वजा 20 बरोबर किती, 180 अंश. मग आता याला सोडवायचं आहे. आपण मॅथेमॅटिक्स म्हणजे आपण BSc केलेलं असेल तर हे असे गणित आपल्याला यायलाच पाहिजे मित्रांनो, किंवा तुम्ही MSc केलेलं असेल तरीही तुम्हाला असे प्रश्न आलेच पाहिजे. बरोबर की नाही? हे समीकरण आपल्याला सोडवता आले पाहिजे. मग आता या ठिकाणी बघा x हे चल सारखं आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी बेरीज करू शकतो. 3x अधिक x म्हणजे किती झाले, 4x वजा 20 जशाला तसे बरोबर 180 जशाला तसे. आता काय करणार, या 4x ला इथेच ठेवणार आपण, 180 पण जागेवर राहतील. या 20 ला इकडे घेऊन जाऊ उजव्या साईडला, वजा 20 डाव्या साईडला आहे, उजव्या साईडला नेलं तर अधिक 20 होऊन जाईल. ओके, आता 4x हे जशाला तसे राहतील. बरोबर, 180 अधिक 20 केले तर किती येईल मित्रांनो, 200 येईल. मग आता सरळ x ची किंमत आपल्याला मिळणार आहे, x बरोबर 200 जशाला तसे. या 4 ला इकडे घेऊन गेलो तर क्रिया भागाकाराची होईल. बरोबर, आता आपल्याला भागाकार करायचा आहे. मग बघा 4 ने 20 ला भाग देऊ, 4 1 4, 4 5 20, हा शून्य कॅन्सल करून इथे लिहिले. ठीक आहे, म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली मित्रांनो, x बरोबर मिळाली 50. ठीक आहे, x बरोबर मिळाले 50. आता आपण कोणताही कोन काढू शकतो. बरोबर, लहान कोणी काढू शकतो, मोठा कोणी काढू शकतो. मग लहान कोन कसे काढणार, तर x ची किंमत 50 आहे, या x च्या जागी 50 ठेवा म्हणजे किती येईल,
50 अंश हे लहान कोणाचं माप मिळाले. आता आपल्याला विचारले मोठ्या कोणाचे माप किती. मग मोठा कोण काय आहे मित्रांनो 3x - 20. मग 3 जशाला तशी x ची किंमत 50 काढली म्हणजे गुणाकारामध्ये 50 गेले आणि हे वजा 20 जशाला तशी. ठीक आहे. मग 50 गुणिले 3 केले तर किती येईल 150. त्याच्यामधून 20 वजा करायचे म्हणजे या ठिकाणी 150 मधून जर 20 वजा केले तर किती शिल्लक राहिले. तर मित्रांनो 130 राहिले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मोठ्या कोणाचं माप मिळाले 130 अंश. बरोबर, जे की पर्याय बी मध्ये दिलेला आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो मित्रांनो. ठीक आहे. मोठा कोण मिळाले 130 अंशाचा. क्लिअर झालंय. आता बघा आपली कन्सेप्ट परत क्लिअर होऊन जाणार आहे मित्रांनो. एवढं लिहिण्याची पण आवश्यकता नव्हती. मग काय करायचं होतं, मी तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट सांगितलं सोबतच आता एवढं सोडवण्याची पण आवश्यकता नव्हती. ती कशी, तर बघा काय करायचं होतं मित्रांनो. तर या ठिकाणी जर समजा आपण लहान कोण 50 अंश घेतला असता. बरोबर, म्हणजे पर्यायावरून समजा लहान कोण 50 अंश घेतला असता. ठीक आहे. मग मी या ठिकाणी लहान कोण हा घेतलाय मित्रांनो 50 अंशाचा. मग पुढे काय करायचं होतं, तर या ठिकाणी दिलेलं आहे की लहान कोणाच्या मापाच्या तिपटीपेक्षा. मग लहान कोण किती घेतले 50 अंश. मग 50 अंशाची करा तिप्पट किती झाली 150 अंश. बरोबर, हे आपण काय केले 3 पट केले. मग तिपटीपेक्षा कितीने कमी आहे, तर मित्रांनो 20 ने कमी आहे. म्हणजे या 150 मधून 20 वजा करा किती येतील 130 अंश. हेच कोणत्या कोणाचं माप आहे, तर मोठ्या कोणाचं माप आहे. बघा किती शॉर्टकट आणि आपण फास्ट सोडवू शकलो असतो. बरोबर की नाही. ठीक आहे. त्यासाठी एवढे लिहिण्याची पण गरज नव्हती. पण मी तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावं म्हणून या ठिकाणी सुरुवातीला कन्सेप्टने शिकवले. आता तुम्हाला या ठिकाणी हिंट पण दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. असेच प्रश्न परीक्षेला येतात. तुम्ही PYQs बघा, तुम्हाला असे प्रश्न दिसतात मित्रांनो. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न काय दिलेला आहे बघा. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 10 सेमी आणि एका बाजूची लांबी 6 सेमी असल्यास दुसऱ्या बाजूची लांबी किती. हा पण प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. ठीक आहे. सुरुवातीला कन्सेप्टनुसार सोडू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ट्रिक्सनुसार सांगणार आहे. ठीक आहे. आता कन्सेप्टनुसार सोडवायचे कशा पद्धतीने, तर मित्रांनो काटकोन त्रिकोण दिले म्हणजेच पायथागोरसचा प्रमेय आला. बरोबर, काटकोन त्रिकोण आला म्हणजेच मित्रांनो पायथागोरसचा प्रमेय आपल्याला घ्यावं लागेल. मग पायथागोरसचा प्रमेय काय आहे, तर सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी बघा पायथागोरसचा प्रमेय असा आहे. पायथागोरसचा प्रमेय काय आहे, तर मित्रांनो कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. ओके. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो काय दिलेलं आहे आपल्याला, तर कर्णाची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि एका बाजूची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला दुसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे. बरोबर, मग कर्ण किती दिलेला आहे मित्रांनो 10. मग 10 याचा आपल्याला या ठिकाणी वर्ग करावा लागेल. त्याच्यानंतर एका बाजूची लांबी म्हणजे आपल्याला समजा पायाची लांबी दिलेली आहे, तर आपण 6चा वर्ग करू. या ठिकाणी उंचीचा वर्ग म्हणजे याचा वर्ग करू, त्यालाच हाईट म्हणतो आपण. बरोबर, मग 10चा वर्ग किती येईल मित्रांनो, तर 10चा वर्ग येईल 100. बरोबर, 6चा वर्ग होईल 36 अधिक याचा वर्ग जशाला तसे. ठीक आहे. या 36ला डाव्या साईडला घेऊन जाऊ म्हणजे काय होईल 100 वजा 36 म्हणजे वजा बाकीची क्रिया होईल. या ठिकाणी याचा वर्ग जशाला तशी. ठीक आहे. आता बघा 100 मधून 36 वजा केले तर किती शिल्लक राहतील 64. बरोबर, याचा वर्ग जशाला तशी. आपल्याला उंची काढायची म्हणजे हे याचा वर्ग जो आहे कॅन्सल करायचा आहे. वर्ग कॅन्सल केला की इकडे वर्गमुळामध्ये येईल. बरोबर, मग 64चा वर्गमूळ किती येईल मित्रांनो 8. 8 बरोबर h म्हणजे आपल्याला उंची किती सेंटीमीटर मिळाली, तर उंची मिळाली 8 सेंटीमीटर. तेच आपल्याला काढायचं होतं. उंची म्हणजे दुसरी बाजू म्हणू शकता, पहिली बाजू तर 6 दिलेलीच आहे. बरोबर, म्हणजे दुसरी बाजू आपल्याला या ठिकाणी 8 सेंटीमीटरची मिळालेली आहे, जे पर्याय ए मध्ये आहे मित्रांनो. समजले. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकलो असतो. मग आता बघा याच्यामध्ये हे कन्सेप्ट आहे. बरोबर, हे आपण कन्सेप्टनुसार सोडवले. मग आता एवढं सोडवण्याची पण गरज होती का, तर नाही. बरोबर, मग एवढी सोडवण्याची गरज नव्हती. तर मग काय आहे टेक्निक, तर बघा मित्रांनो या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिलेला आहे, तर आपल्याला पायथागोरस प्रमेयाचे त्रिकुटे माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. काय तर त्रिकुटे. मग ते त्रिकुटे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सर्च करू शकता पायथागोरसची त्रिकुटे. त्याच्यासमोर लिहू शकता मित्रांनो इग्नाइट करिअर पॉईंट. ठीक आहे. त्यावरती तुम्हाला पायथागोरसची जेवढे काही त्रिकुटे असणार आहेत ते सर्व ट्रिक्सनुसार लक्षात राहतील. ठीक आहे. जर बघितलं नसेल तर बघून घ्या, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे. मग आता बघा टेक्निक काय आहे, तर काटकोन त्रिकोणात म्हटलेलं आहे. बरोबर, मग काटकोन त्रिकोण काढून घेऊ. या ठिकाणी बघा मी हे काटकोन त्रिकोण काढून घेतलंय. ठीक आहे. मग या काटकोन त्रिकोणाची कर्णाची लांबी 10 सेंटीमीटर म्हणजे हे काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेंटीमीटरचा आहे. त्याच्यानंतर एका बाजूची लांबी 6 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी 6 सेंटीमीटर एक बाजू घेतली.
दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे, म्हणजे इथलची बाजू काढायची आहे. मग काय करायचं, तर आपल्याकडे त्रिकूट आहे मित्रांनो. तर त्रिकूट काय आहे, तर बघू शकता 3 आस, 4 आस, 5. बरोबर. हे 3 काय आहे एक बाजू, हे 4 काय दुसरी बाजू, आणि हे 5 काय आहे तर कर्ण आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा जो असतो तो कर्ण असतो, इतर ते 2 बाजू असतात. ठीक आहे. मग आता बघा कर्ण दिलेला आहे आणि दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. मग काय करणार, तर सरळ बघा 3 आस 4 आस 5 मध्ये हे कन्वर्ट होतात. मग कशी, तर या 6 ला 2 ने भाग द्या 3 आले, 5 ला पण 2 ने भाग द्या किती येईल, 10 ला 2 ने भाग दिले तर 5 येईल. बरोबर. मग एक बाजू 3 कर्ण 5 मिळाले, मग दुसरी बाजू किती येईल 4. बरोबर, हे 4 आलं. मग या ठिकाणी आपण काय केलं मित्रांनो, 2 ला भागले, मग याला काय करायचं आहे 2 ने गुणायचं आहे. 4 दुनी किती येईल 8. 8 सेंटीमीटर ही आपल्याला दुसरी बाजू मिळाली. बघा किती सेकंद वेळ लागला असता हा प्रश्न सोडवण्यासाठी, तर मित्रांनो 5 ते 10 सेकंद लागले असते. बरोबर की नाही. बघा पर्याय ए मध्ये उत्तर आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर फक्त हे त्रिकुटे लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवले नाही तरी चालते. मी टाकलेला व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. बरोबर. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. क्लिअर झालं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. बघा काय दिलेलं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु जेवढे प्रश्न आपण घेणार आहोत ते प्रश्न पूर्ण लक्षात राहतील आणि तुम्हाला परत करायची पण आवश्यकता नसणार मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठलाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले तर आपले कन्सेप्ट क्लिअर होत जातात. ठीक आहे, त्यासाठी अर्धा व्हिडिओ स्किप करायचा नाही. आता पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी काय दिलेला आहे. एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. मित्रांनो आता याच्यामध्ये थोडंसं समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, समभुज त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे काय आहे, तर आपल्याला माहिती असेल. ठीक आहे, तुम्ही दररोज सराव केला तर लक्षात राहतील, सहज लक्षात राहू शकतात. बघा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. लक्षात ठेवा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे, तर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. ओके. मग आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त बाजूची किंमत टाकायची आहे, बाकी जशाला तसे. हे वर्गमुळात 3 जशाला तसे, भागाकारामध्ये 4 जशास तसे, बाजू किती आहे 8, मग बाजूच्या जागी 8 लिहिलं, हे वर्ग जशाला तसे. ठीक आहे, आता याला सोडवायचं आहे. काय करणार, वर्गमुळात 3 हे जशाला तसे राहतील, 4 जशाला तसे गुणिले 8चा वर्ग म्हणजे 8चा गुणाकार 2 वेळा. आता आपल्याला भागाकार करायचा आहे. बघा या 4 ने 8 ला भाग जाते, 4 1 4, 4 2 8, 2 गुणिले 8 केले तर किती येईल मित्रांनो, हे वर्गमुळात 3 जशाला तसे, गुणाकारामध्ये 2 गुणिले 8 केले तर 16. आता बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. मग काय आहे, तर बघू शकता तुम्ही, या 16ला समोर लिहून घेऊ आणि वर्गमुळात 3 जशाला तसे, 16 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर हे आपल्याला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळालेलं आहे. पर्याय ए मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सूत्र सहज लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, कारण बीएससी मॅथ आणि सोबतच मित्रांनो MSc मॅथ केलेली आहात, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला काय अवघड जाणारच नाही. ठीक आहे, त्यासाठी इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलेला आहे. 7 सेमी त्रिज्या असलेल्या गोलाचे पृष्ठफळ किती. गोलाचं पृष्ठफळ काढायचं आहे मित्रांनो. गोलाचे पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, तर बघू शकता 7 सेमी त्रिज्या दिलेला आहे, गोलाचे क्षेत्रफळ पृष्ठफळ काढायचं आहे. ठीक आहे, मग गोलाचे पृष्ठफळ बरोबर काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, 4 पाय r चा वर्ग. ओके. मग बघा पुढे क्रिया कशी करणार तुम्ही, बरोबरला बरोबर, 4 जशाला तसे, गुणाकारला गुणाकार. पायची किंमत सर्वांना माहिती आहे मित्रांनो, पायची किंमत किती आहे 22/7 किंवा 3.14. बरोबर. मग आपण या ठिकाणी 22/7 घेणार, गुणिले त्रिज्या आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे 7, मग तुम्हाला 7चा या ठिकाणी वर्ग लिहावा लागेल. ठीक आहे, आता पुढची क्रिया काय असणार, तर बघा हे 4 जशाला तसे, गुणाकार जशाला तसे, 22ला 22, 7 जशाला तसे, गुणाकारला गुणाकार, 7चा वर्ग म्हणजे 7चा गुणाकार 2 वेळा. आता भागाकार करा. बघा हे 7 आणि हे 7 डायरेक्ट झाली कॅन्सल. मग राहिलेली संख्या लिहा, 4 गुणिले 22 केले 22 चुक 88, गुणाकाराला गुणाकार, आणि इथे राहिले मित्रांनो 7. ठीक आहे, 88 गुणिले 7 करायचे मग. बरोबर, 88 गुणिले 7 जर केले तर किती येतोय मित्रांनो, 616 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, हे काय मिळालं आपल्याला, गोलाचे पृष्ठफळ, जे की पर्याय ए मध्ये आहे, 616 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. हे जे फॉर्म्युले आहे, सूत्र आहे, ते लक्षात ठेवा. सूत्राशिवाय भूमितीवरचे गणित आपल्याला येणार नाही. काही काही भूमितीवरचे गणित हे सूत्रानेच सोडवावं लागतो, त्याच्यामध्ये
ट्रिक्स वगैरे काहीही नाही. ज्या ठिकाणी ट्रिक्स लागते त्या ठिकाणी तर मी तुम्हाला सांगतच आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी जिथे सूत्राचा वापर करावा लागतो तिथे करावाच लागतो. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह आणि सोबतच मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सनुसार शिकायचे असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतोय मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते. मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवरती दररोज फ्री क्लास अपलोड करणार आहोत. मग तुम्ही टीईटीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी भूमिती आणि त्याच्यानंतर आपण मानसशास्त्र या विषयाची दररोज तयारी करतच आहोत. आपण दररोज 30 प्रश्न सखोल विश्लेषणासह या ठिकाणी अपलोड करत असतो. यापूर्वी जी काही टीईटी झाली होती मित्रांनो, त्या टीईटीसाठी आपण 61 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. 61 गुणिले 20 जरी केले मित्रांनो तर 1200 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग हे प्रश्न कुठे बघायचे आहे तर आपल्या चॅनलमध्येच जाऊन तुम्ही प्लेलिस्ट या नावाची फोल्डर दिसते त्यामध्ये जाऊन बघू शकता. टीईटी एक्झाम 2025, ठीक आहे, असं नावच दिलेलं आहे. त्याच्यामधले सर्व व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि सोबतच मित्रांनो आपण PYQ सुद्धा घेतलेले आहेत. ठीक आहे, सखोल विश्लेषणासह दुपारी 3 वाजता व्हिडिओज आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो. त्यामध्ये आपण क्लासेसची लिंक देत असतो. ठीक आहे, तर चला वळूया आपल्या सेशनकडे. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 600 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची बाजू किती सेंटीमीटरची असेल असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मग आता या ठिकाणी घनाचे एकूण पृष्ठफळ याचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. मी जेवढे तुम्हाला या ठिकाणी सूत्र देत आहेत तेवढे लक्षात ठेवले तरीही तुम्हाला परीक्षेला यावरती प्रश्न जर विचारलं तर इझिली तुम्ही सोडू शकता मित्रांनो. ठीक आहे, मग आता घनाचे एकूण पृष्ठफळ या ठिकाणी आपण लिहून घेऊ. सुरुवातीला घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय आहे मित्रांनो सूत्र, तर घनाला किती बाजू असतात? 6 बाजू. मग 6 गुणिले बाजूचा काय करायचं आहे तर मित्रांनो वर्ग करायचा आहे. ठीक आहे, 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता पुढे क्रिया कशी करणार तर ही 6 जशाला तशी गुणिले बाजू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे, म्हणजे बाजूचा वर्ग आपण या ठिकाणी बाजूच्या वर्गाला बीचा वर्ग करून टाकू. ठीक आहे, चालेल. मग एकूण पृष्ठफळ किती दिलेलं आहे? 600. घनाचे एकूण पृष्ठफळ किती दिलेलं आहे तर 600 लिहून घेतले. ठीक आहे, आता या 6 ने 600 ला भाग देऊ मित्रांनो. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी हे 600 जशाला तसे घेतले, या 6 ला इकडे पाठवलं म्हणजे भागाकाराची क्रिया झाली, बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग राहिला. ठीक आहे, आता भागाकाराची क्रिया करू. बघा भागाकार 6 1 6 6 1 6 वरचे 2 शून्य कॅन्सल करून इथे लिहिले म्हणजे किती आले मित्रांनो 100 आले. बरोबर किती आले 100, बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग आला. ठीक आहे, आता हे वर्ग कॅन्सल करायचं आहे. मग वर्ग कॅन्सल करायचे म्हटल्यावर या ठिकाणी वर्ग कॅन्सल केलं तर इकडचा वर्गमुळामध्ये जाईल. ठीक आहे, मग आता 100चा वर्गमूळ किती आहे मित्रांनो? 100चा वर्गमूळ आहे 10, म्हणजे या ठिकाणी बी बरोबर आपण बाजू घेतलंय म्हणजे बाजू मिळाली आपल्याला 10 सेंटीमीटर. बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं होतं बाजू, म्हणजे बाजूची लांबी काढायची होती. किती मिळाली मित्रांनो? 10 सेंटीमीटर मिळाली. या ठिकाणी पर्याय ए मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, बाजू काढायचं होतं, किती सेंटीमीटर मिळाले? 10 सेंटीमीटर मिळाली. ठीक आहे, लक्षात ठेवा घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. ओके, घन कशा पद्धतीने असतो माहिती आहे सर्वांना? क्यूब हे अशा पद्धतीने घन असतो मित्रांनो. ठीक आहे, मग याला किती बाजू आहे तर 6 बाजू आहेत. ठीक आहे, 6 बाजू आहे तर 6 गुणिले बाजूचा वर्ग करायचा सरळ सरळ. बरोबर, म्हणजे आपल्याला घनाचे काय मिळते तर घनाचे एकूण पृष्ठफळ मिळते मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. लक्षात ठेवू शकता घनाचे एकूण पृष्ठफळ म्हटलं घनाला किती बाजू? 6 बाजू आणि त्या बाजूचा करायचा वर्ग. ठीक आहे, लक्षात ठेवा सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलेलं आहे. प्रश्न बघा सोपा आहे मित्रांनो. एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोनाचे माप किती? म्हणजे मोठ्या कोनाचं माप विचारले आणि कोनाचं दिलेलं आहे गुणोत्तर. मग आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत माहिती असेल सर्वांना. सुरुवातीला एका त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर दिलेलं आहे 2:3:4. ठीक आहे, मग कोनाचं माप दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती अंश असते तर 180 अंश असते मित्रांनो. ठीक आहे, तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती? 180 अंश.
मग आता या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे, मग 2 आहे तर त्याला 2x करा. त्याच्यानंतर 3 दिलेला आहे त्याला 3x करायचं आहे. 4 दिलेला आहे त्याला 4x करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे x हे चल वापरला आपण. ठीक आहे, मग आता बघा 2x 3x 4x हे गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय करायचं, मग आपल्याला कोणांची काय करायचं आहे, माप काढायचं आहे. मग तुम्ही सरळ या ठिकाणी काय करू शकता, तर हे 2x अधिक 3x अधिक 4x यांची बेरीज का केली, कारण तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती 180 अंश आहे. ठीक आहे, मग आता यांची बेरीज किती येईल मित्रांनो, 2x 3x किती येईल 5, 5 आणि हे 4 9x आले. 9x बरोबर 180 घेतले. ठीक आहे, या 9ला इकडे पाठवू. बरोबर, मग जे या ठिकाणी x राहतील 180 जशाला तशी 9ला जर उजव्या साईडला पाठवलं तर कशाची क्रिया, भागाकाराची क्रिया होईल. आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. बघा भागाकार करत असताना 9 ने 18ला भाग देऊ. 9 1 9, 9 2 18, उरलेलं शून्य कॅन्सल करून इथे लिहिले, म्हणजे x किती मिळाले तुम्हाला 20 मिळाले. x किती मिळाले 20. मग आता आपल्याला विचारले मोठ्या कोणाचं माप, मोठ्या कोणाचं माप विचारले. मग याच्यामध्ये मोठा गुणोत्तर कुठे आहे, तर 4x आहे. मोठा गुणोत्तर कोणता आहे, 4x आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता मोठ्या कोणाचं माप म्हणजे मोठा कोण बरोबर काय आहे 4x. बरोबर, म्हणजे 4 गुणिले x ची किंमत तर 20 काढली, म्हणजे गुणाकारामध्ये 20 लिहिणार. 4 गुणिले 20 किती होईल मित्रांनो 80, म्हणजे 80 अंश हे मोठ्या कोणाचं माप असेल. पर्याय सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं, मोठ्या कोणाचं माप किती आलंय 80 अंश. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचा होता. आता तुम्हाला हा बेसिक प्रश्न वाटत असेल, परंतु आपल्याला सरावासाठी हे महत्त्वाचा होता मित्रांनो. ठीक आहे, 180 अंश कसे घेतले, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज. म्हणजे त्रिकोण असेल मित्रांनो, समजा आपण घेतले या ठिकाणी काटकोन त्रिकोण. बरोबर, म्हणजे या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. 180 अंशपेक्षा जास्त नसते. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेला आहे बघा. याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. मित्रांनो हा प्रश्न अतिशय सोपा आहे. मग काय करायचं, तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर चौरसाचा कर्ण दिलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला कर्णावरून बाजू काढता आली पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच चौरसाचे क्षेत्रफळ काढता येतो. बरोबर, मग कर्णावरून बाजू कशी काढणार, तर चौरसाचा कर्ण बरोबर लक्षात ठेवा, चौरसाचे कर्ण बरोबर काय असणार आहे, तर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. चौरसाचे कर्ण बरोबर बाजू काढत असताना हे घ्यायचं आहे, चौरसाचे कर्ण बरोबर 2 वर्गमुळात बाजू. ओके, मग आपल्याला या ठिकाणी चौरसाचा कर्ण किती दिलेला आहे 10 वर्गमुळात 2. मग चौरसाच्या कर्णाच्या जागी 10 वर्गमुळात 2 लिहिलंय. बरोबर, वर्गमुळात 2 जशाला तशी गुणाकारामध्ये बाजू जशास तशी आपल्याला बाजू काढायची आहे. आता वर्गमुळात 2ला डाव्या साईडला घेऊन जाऊ. ठीक आहे, वर्गमुळात 2ला जर डाव्या साईडला नेलं तर भागाकाराची क्रिया होईल. बरोबर, हे 10 वर्गमुळात 2 जशाला तसे या वर्गमुळात 2ला इकडे आणलं तर ते भागाकारामध्ये गेलं, इकडे राहिलं मित्रांनो बाजू. बरोबर, आता करायची भागाकाराची क्रिया. बघा हे वर्गमुळात 2 कॅन्सल झाले, राहिले काय तर 10च राहिली, म्हणजे आपल्याला बाजू मिळाली. बरोबर, बाजू किती मिळाली मित्रांनो 10 सेंटीमीटर. बाजू मिळाली 10 सेंटीमीटर. आता याच्यावरतून आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकतो. मग चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढणार, तर सर्वांना माहिती आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, तर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू किती काढली आपण 10 सेंटीमीटर, म्हणजे बाजूच्या जागी लिहिलंय 10, 10चा वर्ग केलं तर किती येईल मित्रांनो 100 चौरस सेंटीमीटर. 100 चौरस सेंटीमीटर हे आपल्याला या ठिकाणी काय मिळाले, तर चौरसाचे क्षेत्रफळ मिळाले. क्लिअर झालं, अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पर्याय ए मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चौरस म्हणजे त्याची चारही बाजू सारख्या मापाची असणार. ठीक आहे, चारही बाजू सारख्या मापाची. आता हे बेसिक प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा समोरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 10 सेमी असल्यास त्याची परिमिती किती. आयताची परिमिती माहिती आहे सर्वांना. आयत बघा अशा पद्धतीने असणार, त्याची लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर, रुंदी दिलेली आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे सर्वांची बेरीज म्हणजेच आपल्याला परिमिती मिळते. मग हे 10 सेंटीमीटर आहे तर हे पण 10 सेंटीमीटर असणार, हे 15 सेंटीमीटर, हे 15 सेंटीमीटर. बरोबर, मग आता सगळ्यांची बेरीज 15 आणि 15 किती झाली 30, अधिक हे 10 10 20, बरोबर 50 सेंटीमीटर. 30 आणि 10 किती, सॉरी 30 आणि 20 किती 50 सेंटीमीटर. पर्याय मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर, सोपा प्रश्न होता, कारण परिमिती आहे म्हणजे बाजूची सर्व बेरीजच करायची होती. बरोबर, बाजूची काय करायची होती बेरीजच, म्हणजे आपल्याला परिमिती मिळते. ठीक आहे, जर तुम्हाला सूत्र पाहिजे असेल तर मित्रांनो सूत्र पण लक्षात ठेवा. मित्रांनो, आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, 2 कंसामध्ये लांबी किती दिलेली आहे 15, अधिक रुंदी किती दिलेली आहे 10. मग हे 2 जशाला तसे 15 आणि 10 किती होईल मित्रांनो 25. मग 2 गुणिले 50 किती, सॉरी 2 गुणिले 25 किती 50, 50 सेंटीमीटर आयताची परिमिती मिळाली.
बरोबर. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मग. बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी वृत्तचितीवरती प्रश्न दिलेला आहे बघा. एका वृत्तचितीची म्हणजे सिलेंडरची त्रिज्या दिलेली आहे 7 सेमी आणि उंची दिलेली आहे 10 सेमी असल्यास तिचे वक्र पृष्ठफळ विचारले मित्रांनो. काय विचारले? वक्र पृष्ठफळ विचारले. सोडवू शकतो. सोपा प्रश्न आहे बघा. आता सिलेंडर दिलेला आहे तर त्याची आकृती लक्षात ठेवा कशी असणार. ठीक आहे. वृत्तचितीची डायग्राम लक्षात ठेवा अशा पद्धतीने असते. आणि आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला उंची दिलेली आहे आणि त्रिज्या दिलेली आहे. ठीक आहे. आता समजा ही त्रिज्या असेल त्याच्यानंतर ही असेल त्याची उंची. बरोबर. म्हणजे एच बरोबर किती आहे मित्रांनो 10 सेंटीमीटर आणि आर बरोबर किती आहे तर 7 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आपल्याला तिचे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. मग वक्र पृष्ठफळ बरोबर लक्षात ठेवा वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय आहे तर मित्रांनो 2 पाय आर एच. ठीक आहे. मग 2 पाय आर एच आहे तर या ठिकाणी कशी किमती ठेवणार तर लक्षात ठेवा बघा 2 जशाला तशी पायची किंमत सर्वांना माहिती आहे 22/7 गुणिले आर दिलेला आहे 7 सेंटीमीटर गुणिले एच दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आता काय करायचं आहे तर या ठिकाणी भाग द्यायचा आहे बघा. या 7 ने 7 ला भाग दिला तर एक वेळा कॅन्सल झाले. 2 गुणिले 22 राहिले. 22 दोन्ही 44 गुणिले हे 10. ठीक आहे. मग 44 गुणिले 10 44 गुणिले 10 केले तर मित्रांनो किती 440 चौरस सेंटीमीटर हे आपल्याला काय मिळाले वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे काय मिळाले वक्र पृष्ठफळ. ठीक आहे. बघा पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर. हे अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया बघा. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. व्यास त्रिज्या कंस की स्पर्शिका. आता कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. बघा समजा मी या ठिकाणी हे अशा पद्धतीने एक वर्तुळ काढले. बरोबर. ठीक आहे. बघा ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण समजा वर्तुळ काढले. मग वर्तुळाला केंद्रबिंदू असणारच. बरोबर. ठीक आहे मित्रांनो या केंद्रबिंदूला आपण नाव ओ दिलंय. बरोबर. मग केंद्रबिंदूपासून या परिघापर्यंतचा अंतर जो असतोय याला आपण त्रिज्या म्हणतो. त्याला स्मॉल आर ने डिनोट करतो मित्रांनो. बरोबर. स्मॉल आर ने डिनोट करतो त्याला त्रिज्या म्हणतोय. बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे की वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात. बरोबर. मग आपण जर या ठिकाणी जीवा काढली तर लक्षात ठेवा जीवा कशा पद्धतीने दोन परिघ म्हणजे वर्तुळ केंद्रातून न जाता समजा वर्तुळ केंद्राला स्पर्श न करता जी आपण या ठिकाणी रेष ओढतो त्यालाच काय म्हणणार जीवा. ठीक आहे. हे काय आहे त्रिज्या आणि हे वर्तुळाचं काय आहे तर परिघ. ठीक आहे. मग आता बघा या ठिकाणी जीवा काढला आपल्याला म्हटलं की सर्वात मोठ्या जीवाला मग हे आपण जीवा वाढत जाऊ. बरोबर. हे अशा पद्धतीने वाढवलं समजा आपण जीवाची लांबी वाढवली. बघा जीवाची लांबी वाढवली. मग आता हे अशा पद्धतीने आपण जीवाची लांबी वाढवली तर याच्यामध्ये सर्वात मोठा जीवा कुठून आला तर ही केंद्रबिंदूतूनच गेला ना. बरोबर की नाही. मग त्याच्यानंतर जर समोर गेलो तर आपण ते जीवाची लांबी कमी होत जाईल. मग आता परत कमी होत जाईल. बरोबर की नाही. मग आपल्याला म्हटलेलं आहे बघा हे अशा पद्धतीने जर आपण जीवा काढलं जोपर्यंत आपण केंद्रबिंदूपर्यंत जाणार नाही तोपर्यंत जीवाची लांबी वाढत जाईल. बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढे गेलो तर जीवाची लांबी परत कमी होत होत जाईल. बरोबर. मग आपल्याला म्हटलं की सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल वर्तुळाच्या केंद्रातून परिघापर्यंत आपण आर घेतले. मग या ठिकाणी परत जर इकडे जोडलं तर हे आर अधिक आर किती झाले 2 आर. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो व्यास म्हणतोय. यालाच काय म्हणतो व्यास. याला दुसरं नाव आपण या ठिकाणी प्रश्नानुसार याला जीवा पण म्हणणार. ठीक आहे. सर्वात मोठा याला काय म्हणणार जीवा पण म्हणणार. मग सर्वात मोठा जीवेला काय म्हणणार मग तुम्ही तर व्यास म्हणणार. पर्याय ये तुमचा उत्तर असेल. त्रिज्या वर्तुळाच्या केंद्रापासून तर परिघापर्यंतच्या अंतराला म्हणतात. कंस हे तर या ठिकाणी नसणारच आणि स्पर्शिका काय तर वर्तुळाला स्पर्श करून जाणारी रेष अशा पद्धतीने. ठीक आहे. हे अशा पद्धतीने रेषा जे जातात त्याला स्पर्शिका म्हणतात मित्रांनो. बरोबर. मग स्पर्शिकाचा याच्यामध्ये काही रिलेशन नाही. हे पण ऑप्शन नाही. हे पण ऑप्शन नाही. पर्याय येच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील मित्रांनो. ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा समोरचा प्रश्न. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू 12 सेंटीमीटर आणि 18 सेंटीमीटर असून त्यांच्यातील अंतर 10 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ विचारलंय. आता बघा सुरुवातीला काय करणार तर या ठिकाणी समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ याचं सूत्र लिहून घेणार. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे मित्रांनो 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज कंसामध्ये लिहा समांतर बाजूची बेरीज
कंसामध्ये गुणिले काय असेल तर राहिलेली उंची असणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मांडणी कशी करणार, तर या ठिकाणी दिलेलं आहे एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू दिलेल्या आहे 12 आणि 18. बरोबर, म्हणजे हे 1/2 जशाला तसेच राहतील गुणाकारामध्ये. एक बाजू किती आहे 12, दुसरी बाजू आहे 18. या ठिकाणी बेरीज म्हटलंय, बेरीज लिहिले, गुणाकारामध्ये उंची किती दिलेली आहे 10 सेमी, इथे लिहिलं 10. ठीक आहे. आता पुढची क्रिया काय करणार, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या 2 ने 10ला भाग देऊ शकतो. B1 B, B5 10. ठीक आहे. 20 आणि 18 केले तर मित्रांनो किती येईल 30, गुणाकारामध्ये हे 5 राहतील. ठीक आहे. मग आता 30 गुणिले 5 केले तर किती येईल, 3×5 15 आणि हे वरचा शून्य इथे लिहिलं, म्हणजे 150 चौरस सेंटीमीटर हे या ठिकाणी आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ मिळाले. बघा पर्याय ए मध्येच उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय ए मध्येच उत्तर आहे 150 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचा होता. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे समलंब चौकोनाचे, तर बरोबर 1/2 गुणिले कंसामध्ये समांतर बाजूची बेरीज कंस पूर्ण गुणिले उंची. ठीक आहे, हे अशा पद्धतीने समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिलेला आहे. एका शंकूची त्रिज्या 3 सेंटीमीटर आणि लंब उंची 4 सेंटीमीटर असल्यास तिची तिरकस उंची म्हणजे स्लॅन्ट हाईट किती, असा म्हटलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, शंकू आलं, अशा पद्धतीने शंकू असेल. ठीक आहे, मग हे या शंकूची आपल्याला तिरकस उंची विचारली. बरोबर, याला तिरकस उंची म्हणणार. ही उंची आहे आणि हे आहे रेडियस आर आहे. ठीक आहे, हे एच आणि याला तिरकस उंची म्हणणार. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता यामध्ये या शंकूच्या त्रिज्यामध्ये तिरकस उंची काढत असताना पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करतो आपण. बरोबर, म्हणजे ते काय आहे तर लक्षात ठेवा, एलचा वर्ग बरोबर आरचा वर्ग अधिक एचचा वर्ग, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा आता याला व्यवस्थित सोडवायचं आपल्याला. शंकू दिलेला आहे, पहिले शंकू काढून घेऊ मित्रांनो. बघा हे अशा पद्धतीने शंकू असेल. बरोबर, हे या शंकूची हाईट या ठिकाणी लिहून घेऊ, शंकूची हाईट, शंकूची तिरकस उंची आणि ह्या शंकूचं रेडियस आर. बरोबर, मग आपल्याला तिरकस उंची विचारली, मग त्याच्यासाठी सूत्र काय असेल किंवा पायथागोरसचा प्रमेय कसा वापरणार, तर एलचा वर्ग बरोबर आरचा वर्ग अधिक एचचा वर्ग. लक्षात ठेवा. मग शंकूची त्रिज्या म्हणजे आर, शंकूची उंची म्हणजे एच, मग ह्या किमती आपण याच्यामध्ये ठेवणार. बरोबर, मग आर किती दिलेला आहे 3, 3चा करायचा वर्ग अधिक एच किती दिलेला आहे 4, 4चा करायचा वर्ग. ठीक आहे, मग आता 3चा वर्ग किती येईल 9 अधिक 4चा वर्ग किती येईल 16. बरोबर, मग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, यांची बेरीज केली तर किती येईल मित्रांनो 25. एलचा वर्ग किती मिळाले 25. फक्त आपल्याला एल काढायचा आहे, म्हणजे वर्ग कॅन्सल केलं की इकडच्या बाजूचा होईल वर्गमूळ. मग एल बरोबर किती 25चा वर्गमूळ 5. एलची किंमत म्हणजे तिरकस उंची किती मिळाली 5 सेंटीमीटर. तिरकस उंची किती सेंटीमीटर आहे 5 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी एल बरोबर 5 येईल, जे पर्याय ए मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, तर आपल्याला प्रश्न असा केलेला आहे की एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. परिघ दिलेला आहे आणि त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला परिघावरून त्रिज्या काढता आली पाहिजे, तेव्हाच क्षेत्रफळ काढू शकतो. बरोबर, जर त्रिज्या माहीतच नसेल तर तुम्ही वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढू शकणार, काढू नाही शकत. बरोबर, मग वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण त्रिज्यावरून काढू शकतो, परिघावरून काढू शकतो वर्तुळाची त्रिज्या. बरोबर, मग आता बघा यावरून कशा पद्धतीने सोडवायचं आहे, तर सुरुवातीला वर्तुळाचं परिघ बरोबर लक्षात ठेवा 2 पाय आर. ठीक आहे, मग परिघ किती दिलेला आहे मित्रांनो 44. मग परिघाच्या खाली तुम्हाला किती लिहावं लागेल 44 लिहावं लागेल. बरोबर, 2 जशाला तसे गुणिले पायची किंमत किती येईल मित्रांनो, पायची किंमत येईल 22/7 गुणिले आर, तर आपल्याला काढायचंच आहे. बरोबर, मग आता या ठिकाणी क्रिया कशी होणार बघा, या 2ला इकडे घेऊन जाऊ. बरोबर, हे 7 जातील गुणाकारामध्ये मित्रांनो. बघा 7 गुणिले 44 झाले आणि बाकीचे आले भागाकारामध्ये, म्हणजे 2 गुणिले 22 आले. बरोबर, या ठिकाणी आरच राहिली. आता भागाकार करा. बघा 22 ने भाग द्या, 22 1 22, 22 2 44, हे 2 आणि हे 2 झाले कॅन्सल, म्हणजे 7 राहिले तुमच्याकडे आर. आरची किंमत मिळाली 7. म्हणजे मित्रांनो तुम्हाला त्रिज्या किती मिळाली 7 सेंटीमीटर. त्रिज्या किती 7 सेंटीमीटर. आता तुम्ही यावरून वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकता. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर पाय आरचा वर्ग. बरोबर, मग पायची किंमत किती आहे 22/7. आर किती काढले तुम्ही 7 सेंटीमीटर, म्हणजे 7चा वर्ग. ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं, हे 22/7 जशाला तसे गुणिले आर 7चा वर्ग म्हणजे 7चा गुणाकार 2 वेळा. आता भागाकाराची क्रिया 7 हे 7 कॅन्सल, म्हणजे राहिला काय मित्रांनो 22 गुणिले 7. 22 गुणिले 7 केले तर किती येईल 22 गुणिले 7, 7 2 14, 4 1 7 2 14 15, म्हणजे किती आले 154 चौरस सेंटीमीटर.
154 चौरस सेंटीमीटर हे वर्तुळाचं काय मिळाले क्षेत्रफळ. बरोबर, वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळाले. पर्याय ए मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न बघितले मित्रांनो भूमितीवरचे. तर हे लक्षात ठेवा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढत असताना जर त्रिज्या दिलेली नसेल, परिघ दिलेला असेल तर परिघाचा या ठिकाणी सूत्राचा वापर करायचा आहे. 2πr यावरून आपल्याला r ची किंमत मिळते. बरोबर, r ची किंमत मिळाली म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्ही काढू शकता. काय आहे तर πr चा वर्ग. मित्रांनो हे एवढे लक्षात ठेवायचं आहे. आपण खूप सारे प्रश्न आणि त्याच्यामध्ये सूत्र पण बघितले. ते सूत्र तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. नाहीतर आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, वहीमध्ये नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला परत जेव्हा रिव्हिजन करायचं असेल तेव्हा तुम्ही वहीमधून रिव्हिजन करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न बघितले. आता मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीपासून हे अशा पद्धतीचं बघित आहे. बरोबर, हे अशा पद्धतीचं तुम्हाला फोटो दिसत आहेत. मग हे काय आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. तर हे आहे मित्रांनो, आपण बालमानसशास्त्र या विषयाचे 700+ प्रश्नांचं या ठिकाणी एक ईबुक क्रिएट केलेलं आहे. बरोबर, हे ईबुक आपल्यासाठी का महत्त्वाचं ठरणार आहे तर याच्यामध्ये आपण जे 700 पेक्षा अधिक प्रश्न टाकलेले आहेत, 700 पेक्षा अधिक जे प्रश्न टाकलेले आहे त्या प्रश्नाचं सखोल विश्लेषण त्यामध्ये दिलेलं आहे. सखोल विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे काय होईल मित्रांनो, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील, सोबतच तुम्हाला 700 पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव सुद्धा करता येणार आहे. ठीक आहे, त्यासाठी हा एक ईबुक तुम्हाला या ठिकाणी जर घ्यायचा असेल, मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे. ठीक आहे, की तुम्ही घ्याच. जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला जर मानसशास्त्र हा विषय अवघड जात असेल, मानसशास्त्र हा विषय तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी फोर्स करत नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि जबरदस्ती नाही. जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला मानसशास्त्र या विषयामध्ये कमी मार्क्स येत असेल तर हा ईबुक तुम्ही नक्कीच घेऊ शकता, कारण याच्यामध्ये 700 पेक्षा अधिक प्रश्न आहे आणि मित्रांनो सखोल विश्लेषण सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपण हा ईबुक या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण, उत्तर का आले, कशी आली हे तुम्हाला विश्लेषणावरून लक्षात येईल आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, आणि तुम्हाला मानसशास्त्र या विषयाची 30 पैकी 30 गुणांची याच्यावरून तयारी करता येईल मित्रांनो. याच्यामध्ये आपण 2013 ते 2021 पर्यंतची जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या पेपरचे प्रश्न सुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आहे. ठीक आहे, जर हे ईबुक तुम्हाला मिळवायचे असेल तर मित्रांनो आपण या ईबुकसाठी फक्त 99 रुपये फीस ठेवलेली आहे. ठीक आहे, फक्त 99 आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती 7507 38 63 06, ठीक आहे, 7507 38 63 06 या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेने पैसे सेंड करायचे आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती मला रिसेंड करायचा आहे. तुम्हाला लगेच हा ईबुक मिळून जाईल. मानसशास्त्र या विषयाचा मित्रांनो 700 पेक्षा अधिक प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत. जर तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. मी तुम्हाला फोर्स करत नाही. ठीक आहे, जबरदस्ती नाही मित्रांनो. जर तुमची इच्छा असेल तरच घ्या. ठीक आहे, जर तुम्हाला मानसशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी 25+ मार्क्स मिळत असेल तर हे ईबुक घेतलं नाही तरी चालेल. ठीक आहे, पण जर तुम्ही 20च्या आतमध्ये तुम्हाला मार्क्स मिळत असेल तर तुम्ही नक्कीच हे ईबुक घ्यायला पाहिजे. ओके, तर मित्रांनो ठीक आहे, हे यासाठी मला सांगायचं होतं. म्हणून जर तुम्हाला बालमानसशास्त्र या विषयाची तयारी करायची असेल तर मित्रांनो, सोबतच आपल्या या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज या यूट्यूब चॅनलवरती मानसशास्त्र या विषयाची सखोल विश्लेषणासह तयारी करता येणार आहेत आणि दररोज 3 वाजता आपण व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो. ठीक आहे, सोबतच आपण भूमितीचे व्हिडिओ सुद्धा आजपासून सुरू केलेले आहेत. मग भूमितीवरचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच जर आपले मित्र TETची तयारी करत असेल तर त्यांना सुद्धा व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करायचं आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी इथेच थांबूया मित्रांनो. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. आपल्या इग्नाइट करिअर पॉईंटसोबत जोडून राहा. तुम्हाला TET परीक्षेची तयारी सखोल विश्लेषणासह या ठिकाणी करता येणार आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये मित्रांनो. थँक्यू सो मच.